वाल्मिक कराड कैदेमध्ये असलेल्या बीड कारागृहातील सीसीटीव्ही बंद, कारागृहातील महत्त्वाच्या ठिकाणांचे आणि बराकमधील कॅमेरे बंद, कराडला कारागृहात व्हीआयपी सुरक्षा, देशमुख कुटुंबाचा आरोप. वाल्मिक कराड संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टर माइंड, सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रातून महत्त्वाची माहिती समोर. पोलिसांनी नवीन कायद्याचा अवलंब करून पुराव्यासहित आरोपपत्र दाखल. संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी कोर्टाला विनंती करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही, जो आडवा येईल त्याला आडवा करा, विष्णू साठे तुम्हाला मदत करेल, वाल्मिक कराडच्या सुदर्शन घुलेला सूचना, सीआयडीच्या आरोपपत्रामध्ये स्पष्ट उल्लेख. संतोष देशमुख आडवा आल्यास त्याला कायमचा धडा शिकवा, आमच्या मागण्या पूर्ण न झाल्याचे परिणाम काय होतात याचा संदेश इतरांना द्या, सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडचा निरोप सर्व साथीदारांना दिला, दोषारोपपत्रामध्ये माहिती. खंडणी प्रकरणामध्ये अडथळा आणल्याने संतोष देशमुखांची हत्या, सुदर्शन घुले आणि इतर आरोपी संतोष देशमुखांना मारहाण करत असतानाचे व्हिडिओ सीआयडीकडे, हत्येच्या 48 तासापूर्वीचे कॉल डिटेल्सही समोर. 5 गोपनीय साक्षीदारांमुळे आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या, कराडचे 3 आयफोनही बीड पोलिसांकडून जप्त. हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच मास्टर माइंड, त्याच्याच आदेशावर संतोष देशमुखांची हत्या, आमदार सुरेश धस यांचा आरोप. सरपंच हत्या प्रकरणाचा कराड मास्टर माइंड याचं आश्चर्य नाही, मोठ्या व्यक्तीच्या पाठिंब्याशिवाय एवढा अंधाधुंद कारभार चालू शकत नाही, सुप्रिया सुळेंची टीका. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीच्या आरोपपत्रातून पुरावे न मिळाल्यानं 2 जणांना वगळलं, रणजित मुळे, सिद्धार्थ सोनवणेचं आरोपपत्रामध्ये नाव नाही, सोनवणेनं देशमुखांच्या प्रत्येक हालचालीची माहिती दिल्याचा आरोप, तर रणजित मुळे अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपी. देशमुख हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणे पुन्हा एकदा गृहमंत्री अमित शहांना भेटणार, आरोपपत्रातून बीडमधील गुंडाराजचा चेहरा समोर, दोषींना फाशी होईपर्यंत माघार घेणार नाही, सोनवणे ठाम. मुंडेंच्या मंत्रिपदाचा फायदा घेत कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट, आकाच्या आकांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, धसांकडून मागणी कायम, तर कराडला वाचवण्यासाठी मुंडेंनी कट रचल्याचा दमानी यांचा आरोप. आता तरी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा सरकारनं मुंडेंना बरखास्त करावं, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर निर्णय होणं अपेक्षित आहे, हा एक नीतिमत्तेचा विषय आहे, तो पाळला पाहिजे, बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी, गुन्हेगारांवर दहशत राहावी, अशी कडक शिक्षा द्या, बाळासाहेब थोरात यांची मागणी. तर बीडमधील सर्व कर्मचारी भीतीच्या सावटाखाली असल्याचीही प्रतिक्रिया. आम्ही पूर्वीपासून बोलत आहोत की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी आहे, आता तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्री घेणार आहेत का, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल. तर कृष्णा आंधळे याची हत्या झाली आहे असं मला वाटतं, आव्हाडांचं वक्तव्य. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, राजकीय दबावामुळेच 3 वेगवेगळ्या केसेस दाखल केल्या होत्या, तर राजकीय दबावामुळेच आम्ही मुंडेंचा राजीनामा मागतोय, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. बीड हत्या प्रकरण संघटित गुन्हेगारीचं जाळं, आज पुराव्यानिशी हे सिद्ध झालं, सीआयडीच्या आरोपपत्रावर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. आरोपपत्राबाबत माहिती नाही, सीआयडी कोर्टामध्ये माहिती देईल, जेव्हा माहिती होईल त्यावेळेला बोलेल, आता पुण्यामध्ये आहे तर पुण्यामध्ये प्रश्न विचारा, आरोपपत्रावरच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. पंकजा मुंडे यांचं वक्तव्य ऐकून धक्का बसला, तुम्ही बीडच्या आहात, परळीमध्ये आहात, मग तुम्हालाच विचारणार ना, तुम्ही अमेरिकेमध्ये गेलात तर तुम्हाला ट्रम्पवर विचारायचं का, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर अंजली दमानी यांचा सवाल. बीडच्या परळीमध्ये सातभाई नावाच्या व्यक्तीला 18 ऑक्टोबर 2023ला मारहाण, सीसीटीव्ही असतानाही पोलिसांनी एफआयआर घेतली नाही, दमानिया यांची प्रतिक्रिया. तर सातभाईंना मारहाण करणारा धनराज फड, राजाभाऊ फड यांचा खुलासा. प्रशांत कोरटकरला 11 मार्चपर्यंत अंतरिम दिलासा, कोरटकरला सध्या अटक न करण्याचे कोल्हापूर कोर्टाचे निर्देश, कोल्हापूर पोलिसांना उत्तर दाखल करण्याचेही निर्देश. छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर महापुरुषांचा अपमान केला जात असेल तर अशा लोकांची मुंडकी छाटून काळी मातेच्या गळ्यामध्ये मुंडमाळा घातली पाहिजे, कालीचरण महाराजांची संतप्त प्रतिक्रिया. प्रशांत कोरटकरची पत्नी पल्लवी कोरटकर पोलिसात तक्रार देणार, कुटुंबाला धमकी येत आहेत, काही झाल्यास इंद्रजित सावंत जबाबदार, पल्लवी कोरटकरांचा आरोप. जालन्यामध्ये प्रशांत कोरटकरच्या विरोधात गुन्हा दाखल, इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा, मराठा क्रांती मोर्चाचे अधिकारी अशोक पडुळांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. राहुल सोलापूरकरला पुणे पालिकेच्या सांस्कृतिक धोरण समितीतून काढून टाकावं, सोलापूरकरला समितीमध्ये घेणाऱ्यांना बरखास्त करावं, सचिन खरात यांची मागणी. पुणे शहरासाठी महापालिकेचं सांस्कृतिक धोरण तज्ज्ञ सल्लागारपदी राहुल सोलापूरकरची नियुक्ती. आता आपल्याला कळलंच असेल की सोलापूरकर जे बोलतो ते कुणाच्या इशाऱ्यावर बोलतो आणि त्याला राजाश्रय कुणाचा आहे, जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट.
स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी करण्यात येणार. गाडेची ससून रुग्णालयामध्ये लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली. शनिवारी पोलिसांनी दत्तात्रय गाडेचा जबाब नोंदवला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज चहापान कार्यक्रम. संध्याकाळी राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्रीवर बैठक. विधानभवनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तयारीची लगबग. 3 मार्चपासून अर्थसंकल्प, नव्या मंत्र्यांचं दालन सुशोभीकरण, रंगरंगोटीचं काम अंतिम टप्प्यात. महाविकास आघाडीची आज सकाळी 11:30 वाजता बैठक. अंबादास दानवेंच्या निवासस्थानी बैठक होणार. बैठकीला आमदार उपस्थित राहणार. आरोग्य विभागामधील 3200 कोटींच्या कामांना स्थगिती. मुख्यमंत्र्यांकडून तानाजी सावंतांच्या कार्यकाळातील कामांना स्थगिती. सूत्रांची माहिती. सावंतांच्या कार्यकाळात साफसफाईसाठी वार्षिक 638 प्रमाणे 3190 कोटी केले होते मंजूर. सार्वजनिक आरोग्य विभागानं योग्य पद्धतीनं काम केलं पाहिजे. एखाद्या गोष्टीमध्ये अनियमितता असेल तर तपासणी करणं क्रमप्राप्त. चुकीची गोष्ट थांबवली पाहिजे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. शिंदेंच्या कार्यकाळामधील घोटाळे मुख्यमंत्री फडणवीस बाहेर काढणार असतील तर स्वागतच. संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर रोहित पवारांकडूनही फडणवीसांचं अभिनंदन. रोहित पवारांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन. आरोग्य विभागामधील कंत्राटाला स्थगिती देण्याच्या निर्णयाचं स्वागत. 2.5 वर्षातील टेंडर घोटाळे बाहेर काढण्यासाठी 5 वर्ष कमी पडतील. मुख्यमंत्री फडणवीस योग्य करत आहेत. माजी आमदार राजू पाटलांची प्रतिक्रिया. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांवर कारवाई होणार. वसंत मोरेंनी केलेल्या आंदोलनावरून अजित पवारांची प्रतिक्रिया. नुकसान करणाऱ्याच्या पक्षाकडून वसुली व्हावी, कोर्टानं सांगितलंय. तोडफोडीवरून अजित पवारांचं वक्तव्य. अजित पवारांनी आमच्यावर कारवाई करण्यापेक्षा गुन्हेगारांवर कारवाई करावी. वसंत मोरेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर. पालकमंत्री अजित पवारांनी शहराच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याचा सल्ला. नंबर प्लेटसाठी तिप्पट शुल्क आकारलं जातंय. या संदर्भात विधानसभेत आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. आम्ही विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपदावर हक्क सांगणार. विधानसभेमध्ये आमची एकत्रित संख्या 50. अध्यक्ष आमची मागणी मान्य करतील. संजय राऊतांची प्रतिक्रिया. मवियातील कोणत्याच पक्षाकडे संख्याबळ नाही ही वस्तुस्थिती. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विरोधी पक्षनेतेपदाचा पेच कायम राहील. राऊतांच्या दाव्यावर मंत्री शिरसाटांची प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढल्या होत्या. मित्रपक्षाची चर्चा करून विरोधी पक्षनेत्याबाबत निर्णय घेणार. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये खासदारांना अभ्यासपूर्ण मुद्दे मांडण्याचे उद्धव ठाकरेंचं आवाहन. अधिवेशनाचा दुसरा टप्पा 10 मार्चपासून सुरू होणार. उद्धव ठाकरेंची शिवसेना कोकणातील डॅमेज कंट्रोलसाठी ऍक्शन मोडवर. राजापूर शहरामध्ये नव्यानं उद्धव ठाकरे गटाच्या नव्या शाखेचं उद्घाटन. तर विनायक राऊतांच्या उपस्थितीमध्ये पहिलं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन तसंच कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. 9 मार्चला ठाकरे गटाचं अधिवेशन. आदित्य ठाकरेंच्या हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन होणार. संजय दिना पाटलांची माहिती. तर संध्याकाळच्या सत्रामध्ये उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची प्रतिक्रिया. शिवसेना चोरली म्हणतात. लहान पोर आहे की झोपलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. कितीही आरोप केले तरी त्याला लखलाफ. शिंदेंचा ठाकरेंना टोला. रामदास कदमांच्या 7 पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही. विनायक राऊतांचं रामदास कदमांना प्रत्युत्तर. दाढीवाल्याचं काउंटडाऊन आता सुरू झालंय. विनायक राऊतांचा शिंदेंवर निशाणा. नितेश राणेंना मंत्रिपदाची शपथ आठवून देण्यासाठी कोर्टामध्ये खेचणार. राणेंच्या मविया सरपंचाच्या इशाऱ्यावर विनायक राऊतांचं वक्तव्य. कणकवलीमध्ये ज्या लॉजवर कारवाई झाली तो लॉज नितेश राणेंच्या कार्यकर्त्यांचा. विनायक राऊतांची प्रतिक्रिया. माझा कार्यकर्ता असता तर कारवाई करायला लावली असती का? नितेश राणेंचं प्रत्युत्तर. मी कुठेही गेलो तरी कामाच्या फायलीवर सह्या करतो. मला विसावा घ्यावा वाटला की मी गावी जातो. एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेकडून गणेश नाईकांचं कौतुक. एकनाथ शिंदेंवर टीका. एकनाथ शिंदे जनता दरबार का घेत नाहीत? राजन विचारेंचे सवाल. पालकमंत्री शिंदेंनी ठाण्यातील जनतेचे प्रश्न सोडवावेत. विचारेंची मागणी. काँग्रेसच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदी सतेज पाटलांची निवड. तर विधानसभेमध्ये काँग्रेसच्या प्रतोदपदी अमित देशमुखांची निवड. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडून नेमणुका जाहीर. सांगलीमधील आमदारांच्या सत्कार सोहळ्यामध्ये जयंत पाटलांकडून राहुल नार्वेकरांचं कौतुक. नार्वेकरांच्या हस्ते माझा सत्कार झाल्याने यंदाचं अधिवेशन बरं जाणार. जयंत पाटलांची मिश्किल टोलीबाजी. मनसेचा 19वा वर्धापन दिन यंदा पिंपरी चिंचवडमध्ये होणार. चिंचवडमधील रामकृष्ण सभागृहामध्ये मनसेचा मेळावा पार पडणार. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उत्तम जानकर यांचा एकाच गाडीतून प्रवास. अजित पवार आणि उत्तम जानकरांची 5 मिनिटं गाडीमध्ये चर्चा. उत्तम जानकरांसोबत उमेश पाटील देखील उपस्थित. अजित पवारांसोबत उजनी धरण माळशिरस तालुक्याबाबत बैठक झाली. अजितदादांकडे गर्दी असल्यानं गाडीमध्ये बसून बोललो. राजकारणातील माणसं एकत्र आल्यावर चर्चा होणारच. जानकर आणि अजितदादांच्या भेटीवर उमेश पाटलांची प्रतिक्रिया.
महायुतीकडे 250 आमदार, आम्हाला कशाला बोलवतील? अजित पवारांच्या भेटीनंतर उत्तम जानकरांची प्रतिक्रिया. मी शरदचंद्र पवार पक्षाचाच आमदार, उत्तम जानकरांकडून स्पष्ट. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या निकालावर 5 मार्चला सुनावणी. चुकीच्या पद्धतीनं घरं लाटल्याचा कोकाटेंवर आरोप. शिक्षेविरोधात कोकाटेंनी केलं होतं आव्हान. मराठी माणसांवर अन्याय झाला की लोकांकडे नाही तर राज ठाकरेंकडे येतात. संदीप देशपांडेंचं आशिष शेलारांना प्रत्युत्तर. मराठी माणसासाठी केलेली 4 कामं मनसेने दाखवावी, आशिष शेलारांनी केली होती टीका. फलटण तालुक्याच्या पाणी प्रश्नावरून रणजित निंबाळकरांचा रामराजेंना टोला. फलटणमध्ये काही लोकांनी चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला. तालुक्याचं एक थेंब देखील पाणी कमी होणार नाही, निंबाळकरांची प्रतिक्रिया. पुणे काउन्सिल हॉलच्या गेटवर रामराजेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. फलटण तालुक्याच्या हक्काचं पाणी इतर तालुक्याला देण्यास विरोध. पुण्यामध्ये कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर घोषणाबाजी. माळशिरस सांगोल्याला पाणी देण्यास विरोध नाही. फलटण तालुक्याचं पाणी दुसऱ्या भागामध्ये न देण्याचं आवाहन. रामराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया. पुणे शहराला 21 टीएमसी पाणी मिळणार. पुणे शहराला मिळणारा पाण्याचा कोटा कायम. सांगलीला विमानतळाची मागणी करावी लागते, दुर्दैव. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. तर याच सांगलीनं राजकारणाला करेक्ट कार्यक्रम हा शब्द दिलाय, सामंतांची प्रतिक्रिया. सांगलीमध्ये ब्राह्मण समाजाकडून सर्वपक्षीय नूतन खासदार आमदारांचा सत्कार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या हस्ते खासदार आमदारांचा सत्कार. पडळकर, विशाल पाटील, सुरेश खाडे, विश्वजित कदम एकाच मंचावर पाहायला मिळाले. सांगलीच्या सांगलीवाडीमध्ये जयंत पाटलांच्या हस्ते जयंत जनसेवा कार्यालयाचं उद्घाटन. नागरिकांना मोफत सेवा देण्याच्या उद्देशानं कार्यालय सुरू. पुरंदरच्या अंजिराची पंतप्रधान मोदी यांनी घेतली दखल. खासदार सुप्रिया सुळेंनी फेसबुक पोस्ट करून दिली माहिती. आमदार सुरेश धस यांनी घेतली मंत्री जयकुमार गोरेंची सांत्वनपर भेट. काही दिवसांपूर्वी जयकुमार गोरेंच्या वडिलांचं निधन. कल्याणमध्ये राजू पाटलांकडून क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. क्रिकेट स्पर्धेला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची उपस्थिती. क्रिकेटच्या मैदानामध्ये लाईट शो करून राज ठाकरेंचं स्वागत. माथेफिरू सन्सॉर बोर्ड अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करा. नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका ढसाळ यांची मागणी. सन्सॉर बोर्डनं कोण नामदेव ढसाळ असा केला होता प्रश्न. सांगलीमध्ये म्हसोबा यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार. बैलगाडा शर्यतीमध्ये संभाजीनगरमधील लखन आणि चिक्या महिलानं मैदान गाजवलं. तब्बल 500हून अधिक बैलगाड्या स्पर्धकांचा शर्यतीमध्ये सहभाग. राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना मुदतवाढ द्या, अन्यथा 4 मार्चपासून देहूमधून मंत्रालयाकडे लॉंग मार्च काढणार. महाराष्ट्र युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे प्रमुख तुकाराम महाराजांचा इशारा. जळगावमधील नशिराबादमध्ये राजा रयतेचा महानाट्याचं आयोजन. शिवाजीराजे जाधव यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महानाट्य संपन्न. गावांमधील शिवप्रेमींसह नागरिकांची मोठी उपस्थिती. जळगावमधील तरसोद पाळधी बायपासवरील रेल्वे पुलाच्या कामाला गती. कुशल अकुशल कामगारांच्या माध्यमातून पुलाचं काम सुरू. राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून कामांचं नियोजन. धुळ्यामध्ये कुंभार समाजाच्या 80 लाभार्थ्यांना विद्युत चाकांचं वाटप. आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ. आतापर्यंत देशभरात सुमारे 1.5 कोटी विद्युत चाकांचं वाटप. धुळे जिल्ह्यामधल्या 4187 घरांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनल बसवले. कंपनीचं 100 दिवसांचं उद्दिष्ट 82 दिवसामध्ये पूर्ण. धुळ्यामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची तपासणी. जिल्ह्यामध्ये एकूण 29 पथकं तयार. कर्नाटकात नांदेडमधील एसटी बस चालक वाहकाच्या तोंडाला काळा फासण्याचा प्रकार. कर्नाटक रचना वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं. कर्नाटकच्या कलबुर्गी शहरामधली घटना. धुळे शहर बस स्थानकामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन. बस स्थानकातील पोलीस चौकी रिकामी असल्यानं ठाकरे गट आक्रमक. लातूरमध्ये 10वीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना दुसऱ्या विषयाचा पेपर दिल्याचा आरोप. विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेतली जाणार का, पालकांचा सवाल. परीक्षा केंद्र प्रमुखांकडून प्रश्नपत्रिका चुकीची दिल्याचं मान्य. राज्यामधील सर्व उर्दू शाळांची तपासणी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. अल्पसंख्याक आयोगानं केलेल्या चौकशीतून अनेक उर्दू शाळेमध्ये गैरप्रकार उघडकीस. घोटाळेबाजांना अटक करणार. राज्य अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष प्यारे खान यांचा इशारा. देशभरात यंदा कडक उन्हाळा जाणवणार. कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार, हवामान खात्याचा अंदाज. पुणे शहरामध्ये तापमान वाढलं. पारा 38 अंशांवर. कोरेगाव पार्कमध्ये सर्वाधिक 37.3 अंश सेल्सिअसची नोंद. खाडीमधील कचरा गोळा करून विल्हेवाट लावण्याची गरज. मंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया. तर सर्व मंत्र्यांसोबत बोलून सुधारणा करणार असल्याची माहिती. पूर नियंत्रणासाठी पुणे महापालिकेला 200 कोटी रुपयांचा विशेष निधी राज्य सरकारकडून मंजूर. शहरातील नाले, ओढे यांच्या बाजूला सीमा भिंती बांधल्या जाणार.
निधीसाठी पुणे महापालिकेचं शासनाला साकडं, समाविष्ट गावांचा जीएसटी व्हिसा मुद्रांक शुल्काची मागणी, 32 गावांच्या मिळकत कर वसुलीला स्थगिती दिल्यामुळे निधीची मागणी. उल्हासनगरमध्ये एका इसमाचा जळालेला मृतदेह आढळला. हत्या की आत्महत्या, पोलिसांकडून तपास सुरू. नैराश्यवधू स्वतःला पेटून घेत आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त. अंबरनाथमध्ये झेप्टो डिलिव्हरी बॉयची दुचाकीला धडक, अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी. शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. उल्हासनगरमध्ये नाग जाळीमध्ये फसल्याची घटना, सर्पमित्राकडून नागाची सुटका. सर्पमित्रानं नागाला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलं. धुळ्याच्या चाळीसगावमध्ये एका ऑफिसमध्ये चोरी, 55,000चा मुद्देमाल चोरीला. चोरट्यांच्या विरोधात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. जालन्यामध्ये लोखंडी रॉडनं निर्वस्त्र करून चटके दिल्याचं प्रकरण, या प्रकरणी भागवत दौंडला अटक. 5 दिवसांची पोलीस कोठडी. नवनाथ दौंड अद्यापही फरार. जालन्यामध्ये लाच घेताना 2 पोलीस अधिकाऱ्यांना रंगेहात अटक. परतूर तालुक्यामधल्या आष्टी पोलीस ठाण्यामध्ये 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून कारवाई. अकोल्याच्या पातूर तालुक्यामध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन 2 घरांचं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. सिलेंडरच्या स्फोटाचं कारण अद्याप. राज्यभरात 11वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं होणार. प्रवेश प्रक्रियेबाबत मोठा निर्णय. याआधी ऑनलाईन प्रक्रिया मेट्रो सिटीतच होत होती, आता राज्यभरात होणार. आरटी प्रवेशासाठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ. आतापर्यंत 46,926 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित. मुदतवाढीचे परिपत्रक प्रसिद्ध. देशामधील 7 कोटी पगारदारांचे पीएफ व्याजदर जैसे थे. 2024-25 साठी पीएफवर 8.25% व्याजदर कायम. न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी लाय डिटेक्टर चाचणीसाठी अर्ज. महाव्यवस्थापक हितेश मेहताच्या खात्यावर 20 लाख गेल्याचा संशय. दुसरा आरोपी मनोहरचे वडील अरुण भाईचा शोध सुरू. बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाची धूम सुरूच. 15व्या दिवसापर्यंत 400 कोटींचा टप्पा ओलांडला.